नमस्कार, वंचित मिशन न्यूजमध्ये आपल्या स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक बातम्या. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या 18 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या पहिल्या महासभेत भाडेतत्त्वावरील मालमत्ता कर लादण्याचा बहुमताने ठराव घेण्यात आला. यासोबत मीरा रोड येथील टिपू सुलतान चौकाचे नाव बदलून ते अशफाक उल्ला खान चौक करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या मंजूर ठरावाबाबत काँग्रेसचे गटनेते जय ठाकूर बोलत आहेत. पाहूयात. वो जगह नहीं होने पर उन्होंने अपनी मर्जी मुताबिक सीटों का जो सिस्टम था उसको बिठाया और सबके सीट के आगे नेम प्लेट लगाया। मैंने उनको भी प्रश्न पूछा कि विरोधी पक्ष की अगर आप जगह भी देते हो तो विरोधी पक्ष का व्यक्ति कौन कहाँ बैठेगा ये आप कैसे डिसाइड कर सकते हो। आप अगर वो जगह भी देते हो तो वो जगह पे कौन बैठेगा वो हम डिसाइड करेंगे। आप कैसे डिसाइड करते हो कि विरोधी पक्ष का व्यक्ति कौन कहाँ बैठेगा। इसी वजह से हमने अपना विरोध जताते हुए हम पूरी महासभा के दौरान जमीन में बैठे रहे। यस, अगर हमारी बातों को नहीं समझा महापौर मैडम ने और हम लोग जो बात कर रहे हैं उस पर उन्होंने अपनी मर्जी और जबरन तानाशाही चलाने की कोशिश की तो हम लोग पूरी महासभा के दौरान ऐसे ही बैठे रहे। यापूर्वी तत्कालीन लोकप्रतिनिधी नरेंद्र मेहता यांनी संबंधित चौकाचे नामकरण राजकीय हेतूने केल्याचा आरोप होत असताना आता भाजपच्या महापौर डिंपल मेहता यांनी तो ठराव रद्द करून चौकाचे नाव अशफाक उल्ला खान चौक करण्यास मंजुरी दिली आहे. या नामांतरामुळे शहरातील विविध संघटना आणि नागरिकांनी या दोन्ही निर्णयावर तीव्र आक्षेप नोंदवला असून करवाढीचा निर्णय तत्काळ मागे घ्यावा तसे नामांतर निर्णयावर सर्वपक्षीय चर्चा व्हावी अशी मागणी करत आहेत. पहिल्याच महासभेत नागरिकांवर आर्थिक भर टाकणे आणि वादग्रस्त नामांतराचा ठराव मंजूर करणे यामुळे भाजप सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर भुगा कर्माची फळे हा संदेश आज जनतेच्या मनात घर करून जात आहे. धन्यवाद.